कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर ही कायम कोणत्या ना कोणत्या कारणानं कायम चर्चेत असते। बिग बॉसच्या घरात देखील भांडी घासण्याचा ट्रोमा असो, तिची गेमची स्ट्रॅटेजी किंवा अभिजित आणि सूरज सोबतची मैत्री, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अंकिता कायम चर्चेत राहिली। आता अंकिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या पोस्टमुळे। आम्हाला मुद्दाम चुकीचं का दाखवलं गेलं, अशी तिची एक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे। अंकिताने या पोस्टमध्ये म्हटलंय की काल स्वामींचं दर्शन घेऊन आलो, मनात खूप गोष्टी होत्या, सतत वाटायचं की खोटं वागणाऱ्यांबरोबर चांगलं का होतं, आपण खरं वागून चुकीचं का वाटतो, आपल्याला मुद्दाम चुकीचं का दाखवलं गेलं। पण अक्कलकोट हे एक असं स्थान आहे जिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात। एक कायम लक्षात ठेवा, कर्माच्या हिशोबात उशीर होतो, चूक होत नाही, बाकी तो बघता तेचो लक्ष असा, कुणाल तू माझ्या कर्माचं एक फळ, अशी पोस्ट अंकितानं केली आहे। अंकितानं अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं, त्यानंतर तिने ही पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टवर देखील तिला ट्रोल करण्यात आलंय। तुला तशी पण गरजच होती अक्कलकोटला जाण्याची, असं म्हणत अक्कल या शब्दाला कोट करून एका चाहत्यानं ही कमेंट केली आहे। यावर अंकितानं तुमच्यातल्या निगेटिव्हिटीला स्वामी पॉझिटिव्हिटीमध्ये बदलून तुमच्या कुटुंबाचं भलं करू दे, श्री स्वामी समर्थ, अशी कमेंट केली आहे। आणखीन एकानं विचारलं आहे की ताई सूरजला कधी बोलवणार, त्यावर दुसऱ्याची कमेंट आहे की विसरली त्याला। अंकिता आणि सूरजचा झालेला वाद आपल्या सर्वांनाच माहिती आहे। अंकिता सूरजला भेटायला गेली त्यावेळी त्याच्या अवतीभोवतीच्या लोकांनी तिला थांबवून ठेवलं, भेटू दिलं नाही, असं अंकिताचं म्हणणं होतं आणि त्यानंतरचा तिचा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला होता। आता तुम्हाला या झाल्या प्रकरणावर काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा। बिग बॉस जिंकल्या सूरज हवेत आहे असे तुम्हाला वाटते का? अंकिता प्रभू वालावलकर तुम्हाला आवडते का? हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।